परभणी जिल्ह्यातील जिंतूर-औंढा महामार्ग रस्त्यावरील लिंबाळा पाटीजवळ दुचाकीस्वार जिंतूरहून औंढ्याच्या दिशेनेच म्हणजेच आडगाव बाजार परिसराकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असताना त्याला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर मोहिनी शिंगारे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केल्याची घटना आज दिनांक 2 मार्च रात्री 7:30च्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत आहे। याबाबत रुग्णालय परिसरात आलेल्या नातेवाईकांनी दिलेली अधिकृत अशी की औंढा तालुक्यातील केळीतंडा परिसरात राहणारा 19 वर्षीय युवक शरद रमेश जाधव व 19 वर्ष हा मोटर मेकॅनिकचा काम करत असल्याने तो नेहमीच या ठिकाणी जिंतूर येथे वायर खरेदी व काही मशिनरी दुरुस्तीसाठी येत होता। दरम्यान आज दिनांक 2 मार्च रोजी जिंतूर शहरातील काही भागामध्ये त्यांनी वायरची खरेदी करून तो नेहमीप्रमाणे जिंतूरहून औंढा महामार्ग म्हणजे या ठिकाणी लिंबाळा पाटी परिसर होतं आपल्या गावाकडेच म्हणजे आडगावहून केळीतंडाकडे जात असताना अज्ञात जड वाहनाने त्याला या ठिकाणी लिंबाळा पाटीजवळ जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये तो गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असल्याची माहिती या ठिकाणी रुग्णवाहिका चालक विजय राठोड व सामाजिक कार्यकर्ते नागेश शाखा त्यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शरद रमेश जाधव यांना घटनास्थळावरून त्यांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मोहिनी शिंगारे तसेच या ठिकाणी रुग्ण कक्ष सेवक गंगाधर पालवे रुग्ण कक्ष सेवक या शेख महमूद यांनी त्यांना तपासले। यावेळेस डॉक्टर मोहिनी शिंगारे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। मृत शरद रमेश जाधव व 19 वर्ष हा केळीतंडा येथील एक मोटर मेकॅनिक म्हणून काम करणारा अविवाहित युवक होता। दरम्यान त्याला एक भाऊ एक बहीण आणि वडील देखील मोटर मेकॅनिकचं काम करत असल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या ठिकाणी अपघातामध्ये एक गावातील एक तरुण गेल्यामुळे या ठिकाणी केळीतंडा परिसरासोबतच आडगाव परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। दरम्यान बातमी सांगेपर्यंत जिंतूर पोलिसात याबाबत कोणतीही अधिकृत नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र शेख वाजी सोबत मी शेख अलीम, जिंतूर, परभणी।